नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तातवडे फेज 2 जे पुणे मंडळाची पी-सी-एम-सीची जी स्कीम होती, त्याची लॉटरी ड्रॉ जी डेट आहे, त्याच्यामध्ये अपडेट आलेलं आहे, की लॉटरी ड्रॉची डेट आहे ती 1 सप्टेंबर 2026 दुपारी 12:30 वाजता ही लॉटरी होणार आहे. आता ह्याचं जे जाहीर प्रकटनसुद्धा लोकमतमध्ये आलेलं आहे, की याची सोडत जी 19/7/2026 रोजी ह्याची जाहिरात आली होती आणि त्यासाठी संगणकीय सोडत ही 25/8/2026 रोजी दुपारी 12:30 वाजता करण्याचं ठरलं होतं. तर त्यात जे काही प्रशासकीय कारण आहे त्यामुळे हा बदल करण्यात आलेला आहे आणि जी संगणकीय सोडत होणार आहे ती दिनांक 1/9/2026 म्हणजे 1 सप्टेंबर 2026 दुपारी 12:30 वाजता. स्थळ आहे 5वा मजला गृहनिर्माण भवन पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आगरकर नगर या ठिकाणी ही सोडत होणार आहे. आणि याचा जो सोडतीचा कार्यक्रम आहे त्याचं जे लाईव्ह जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी म्हाडाकडून SMS येईल. त्यामध्ये लिंक असेल. जे यूट्यूबचं जे लाईव्ह आहे ते तुम्हाला म्हाडाच्या ऑफिशियल चॅनलवरून बघायला भेटेल किंवा फेसबुकचं जे म्हाडाचं चॅनल आहे त्यावर सुद्धा फेसबुक लाईव्ह तुम्हाला बघता येईल. तर हे अपडेट आहे 1 सप्टेंबर 2026. आता महत्त्वाचं आहे की ह्या स्कीममध्ये जवळपास 634 सदनिका होत्या. त्यात एक 1 BHK होता आणि बाकी 633 जे होते 2 BHK होते MIG ग्रुपसाठी. आणि याच्यासाठी जी उत्पन्नाची अट आहे ती शिथिल करण्यात आलेली होती, की उत्पन्न गट कुठल्याही उत्पन्न गटातील व्यक्ती या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकत होता. आता जे ॲप्लिकेशन आलेले आहेत, महत्त्वाचं आहे की जे फायनल ॲप्लिकेशन आलेले आहेत, जे लॉटरी ड्रॉसाठी जे लोक पात्र झालेले आहेत, त्यात आपण डिटेल्स जर बघायचं म्हटलं तर की चान्सेस किती आहेत, की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि कोणाचे चान्सेस किती आहेत लॉटरी विनर होण्याचे. आता जर आपण बघितलं तर हे टोटल जे ॲप्लिकेशन आलेले आहेत जवळपास 484 ॲप्लिकेशन आलेले आहे आणि 633 जे आहेत सदनिका आहेत. त्यातले जर आपण कॅटेगरी वाईज जर बघितलं तर हे नंबर ऑफ ॲप्लिकेशन आलेले आहेत प्रत्येक कॅटेगरीसाठी आणि टोटल जे सदनिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हाडाने त्या ह्या आहेत. म्हणजे जर आपण ॲप्लिकेशन बघितलं तर जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण जनरल पब्लिक आणि एंटी नोमॅडिक ट्राईब्स जर सोडल्या तर बाकी सगळे जे काही ॲप्लिकेशन आहेत ते जवळपास जेवढ्या सदनिका आहे त्याच्यापेक्षा कमी ॲप्लिकेशन आलेले आहे. फक्त लॉटरीचं जे 100% चान्स नसणाऱ्या 2च कॅटेगरी आहे, जनरल पब्लिक आणि नोमॅडिक ट्राईब्स. बाकी ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेले आहे ज्या कॅटेगरीसाठी ते ॲप्लिकेशन जर आपण बघितले तर ज्या सदनिका अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा ॲप्लिकेशन कमी आलेले आहेत. तर 100% हे लॉटरी विनर असणार आहेत ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन कमी आलेले आहेत. फक्त कॉम्पिटिशन असेल थोडीफार ती जनरल पब्लिक आणि नोमॅडिक ट्राईब्समध्ये, कारण त्या ठिकाणी 195 सदनिका आहेत आणि 384 ॲप्लिकेशन आलेले आहेत. या ठिकाणी 7 सदनिका आहे, या ठिकाणी 26 ॲप्लिकेशन आलेले आहेत. ह्याचा रेशिओसुद्धा आपण बघू शकतो की अशा पद्धतीने जे विनिंग चान्सेस आहे ते आहेत. फक्त 51% चान्स आहे जनरल पब्लिकसाठी आणि 27% आहे नोमॅडिक ट्राईबसाठी. महत्त्वाचं आहे की काही ज्या कॅटेगरी आहे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशनसुद्धा आलेले नाही. 0 ॲप्लिकेशन आहे. आर्टिस्ट असेल, फ्रीडम फायटर असेल, जर्नलिस्ट असेल. म्हाडा एम्प्लॉईसाठी ज्या रिझर्व जागा आहेत तिथेसुद्धा ॲप्लिकेशन आलेले नाहीत. MP, MLA, MLC ह्या ठिकाणीसुद्धा ॲप्लिकेशन आलेले नाहीत. म्हणजे जवळपास 81 ह्या जागा आहेत ज्या ठिकाणी कुठलंच ॲप्लिकेशन आलेलं नाही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये. तर अशा पद्धतीने ह्याचं जर आपण बघितलं तर 2 ज्या कॅटेगरी आहेत त्या सोडता बाकी जवळपासच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी ते जे ॲप्लिकंट आहेत ते लॉटरी विनर आहेत. तर हे डिटेल्स आहेत. आपण अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला किंवा अपकमिंग लॉटरीच्या डिटेल्ससाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.